या महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये इलेक्शनच्या या रणधुमाळीमध्ये आज आपण प्रभाग 22च्या उमेदवाराकडे आलेलो आहे। ते अपक्ष फुगा हा चिन्ह घेऊन थांबलेले आहेत। तर त्यांचं शीतल गायकवाड हे सर यांचं नाव आहे। तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। नमस्ते सर। नमस्कार सर, आता तुम्ही एवढा फुगा घेऊन थांबलेला आहात, तर जनतेचा तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे आणि जनता काय तुमच्याकडून प्रतिसाद कसा आहे जनतेचा हे सांगा आमच्या न्यूज चॅनल। गेल्या 18 वर्षापासून मी प्रभाग क्रमांक 22 मध्ये काम करतो। सर्व जाती धर्माचे इथं लोक राहतात। सर्वांनी माझं काम पाहिलेलं आहे, माझ्या आमदारांनी काम पाहिलेलं आहे, भाजपने काम पाहिलेलं आहे। म्हणूनच मला भर सभेमध्ये तिकीट फायनल केलते सुभाष बापू देशमुख साहेबांनी। ते फक्त नाईलाजाने ते वरच्या राजकारणामुळे गटबाजीमुळे माझं तिकीट कापलं गेलं। पण हे जे माझं खाली ग्राउंड लेवलला जे काम आहे ते वरती काही लोकांनी पोहोचवण्याचं काम न केल्यामुळं, काही गोष्टीचं दिशाभूल केल्यामुळं माझं तिकीट कापलं गेलं। आणि तसंच प्रभाग क्रमांक 22 मध्ये मी 18 वर्षापासून असल्यामुळं भरपूर मी कामं केले आणि मला हे सगळं झोपडपट्टीचा भाग आहे। लोकांचा आशीर्वादच पाहिजे मला। आणि माझं किती मी मोठा झालो तर ह्या लोकांसाठी मी मोठा नाही, ह्यांच्यामधलाच माणूस आहे। या लोकांच्या आशीर्वादानेच मी पुढे गेलो। माझी एकच इच्छा आहे की या लोकांची आर्थिक परिस्थिती, महिलांना उद्योगधंदे आणि परत विकासाचे कामे, रस्ते, ड्रेनेज, लाईट ह्याचं काय काय कामं करता येईल ते शक्य होईल तेवढं करावं, एवढी इच्छा आहे। आणि तसंच पद असल्याशिवाय कोणतं काम तर करता येणार नाही। मग समाजसेवा तर आपण भरपूर केलंय, पण समाजसेवाच्या माध्यमातून गोरगरिबाचं कामं करण्यासाठी राजकारण करावं लागणार आहे आणि एक पद घ्यावं लागणार आहे। त्यासाठी हे सगळं लोकांच्या कामासाठी, गोरगरिबांची कामं करण्यासाठीच मी आता नगरसेवक पदाला थांबलेलो। तर सरांनी सांगितलं की भाजपमध्ये सरांनी एवढं काम केलं, पण त्या वरच्या राजकारणामुळे सरांचं तिकीट कापलं गेलं। पण ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की सरांनी एवढं काम केलंय भाजपमध्ये आणि या वार्डामध्ये पण देखील भरपूर काम केलंय। सरांना आपण हे विचारूयात की या वार्डामध्ये सरांनी कोणती कोणती कामं केलीत आणि लोकांना कशी मदत केली, ही सरांना आपण विचारूया। सर, याबद्दल काय प्रतिक्रिया आहे तुमची? प्रथमतः सांगायचं म्हणजे मी ओरिजिनल भाजप आहे। ते आलेले एक रातोरात आयता आलेले, ते त्यांचं सभासद नोंदणी पण आहे भाजपचं। मी या प्रभाग क्रमांक 22 मध्ये 1812 सभासद नोंदणी केले। मग 1812 सभासद नोंदणी केले म्हणजे किती जणांच्या घरी गेलो असेल मी की तेव्हा 1812 सभासद नोंदणी झाले। खासदारकीची मला विजापूर रोडचे पालकत्व दिलं होतं। काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पण मी भाजपला मतदान दिले। परत सुभाष देशमुख साहेबांचं पण प्रभाग क्रमांक 22चं मला पालकत्व होतं। ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाचं मतदान आहे, जयभीम समाजाचं मतदान आहे, तिथंही त्या बूथवर मी लीड आहे आणि ते जबाबदारी बरोबर मी पार पाडली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुभाष बापू देशमुख साहेबांच्या वतीने मी आयुष्यमान आरोग्य मंदिर दवाखाना घेतला आमच्या झोपडपट्टी भागात। जे 10 रुपयावरती केस पेपर काढलं त्यांना आयुष्यभर गोळ्या औषध फुकट आहे, ते सेटअप घेतलेलं आहे। तसंच आमच्या इथं बेगर हाऊसिंग सोसायटी येते, गणेश मंदिर आणि सभा मंडप, ह्या दोन्ही गोष्टीला पण मी निधी घेतलेला आहे। तसंच आपल्या आयट्यापासून फार रेल्वे हद्दीपर्यंत लय महत्वाचं गटर नाल्याचा विषय आहे की एवढं पाणी येतंय जातंय त्या गटर नाल्यात, कोण वाहून जाईल, कोण लेकरू पडेल, काय जीवितहानीचा धोका आहे, त्यालाही निधी घेतलेला आहे मी। तसंच विजापूर नाक्यापासून पार उत्कर्ष नगरपर्यंत, सागरपेठ दुकानपासून उत्कर्ष हे रिक्षा स्टॉप पर्यंत 50 लाखाची निधी माझ्या आमदार साहेबांनी दिलेली आहे। आणि तसंच लोकमंगल बँक माझ्या आमदार साहेबांनी मला म्हणजे सोपून दिलं ते जबाबदारी, कोणत्या गोरगरिबांना तुम्ही शक्य होईल तेवढं लोन तुमच्या शिफारशीनुसार किंवा तुम्ही जबाबदारी घेता त्यानुसार द्या। आणि तसंच लोटस योजना आमच्या सुभाष देशमुख साहेबांची, जे 10वी नंतर गोरगरीब लोकांना, मुलांना शिकता येत नाही पुढं, त्याच्यासाठी इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी त्याला दत्तक घेतलं जाते आणि त्या योजनेमार्फत त्यांना शिकण्यासाठी पूर्ण हे केलं जाते। त्या योजनेत पण मी सहभागी आहे। आणि तसंच सामुदायिक विवाह सोहळा जे होते आमच्या लोकमंगल तर्फे, माझं सगळं झोपडपट्टीचा भाग आहे। आणि हे सगळं गोरगरीब जनता असल्यामुळे ना मुलांची लग्न होत नाही, वय निघून जाते त्यांचे। खूप काही लग्न जमले होते पण ते लग्न करता आले नव्हते, पण आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये त्याची नोंदी करून यशस्वीरित्या पार पाडलो। आणि तसंच अन्नपूर्णा योजना आमच्या सुभाष देशमुख साहेबांनी, जे आई वडील मुलं बघत नाहीत आई वडिलांना, अशाही जवळपास आम्ही 200 ते 300 लोकांना डबा पोच करण्याचं काम बापूच्या मार्फत केलेलं आहे। आणि अजून भरपूर कामं आम्हाला करायची इच्छा आहे। सगळं झोपडपट्टी भाग आहे, इथं महिलाही काम केल्याशिवाय
घर चालणार नाही, पुरुष लोकही काम केल्याशिवाय घर चालणार नाही, अशी आर्थिक परिस्थिती महिला लोकांची आणि गोरगरिबाची लय परिस्थिती वाईट आहे. त्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना घर बसल्या ठिकाणी उद्योगधंदे आणि तसंच आमचे बापूसाहेबांनी आयटी पार्क किंवा एमआयडीसी साठी होडगी रोडला जागाही घेतलेल्या आहेत. मग त्या ठिकाणी आम्ही या लोकांना तिथं कामाला लावायचं एक प्राधान्य देणार आहे. आणि असं असताना परत हे जिथं आपण बसलो हे बेगर हाऊसिंग सोसायटी आहे. हे जे इतर अधिकारामध्ये सिलिंग आणि नवीन शर्त आहे, हे 1800 ते 2000 लोकांची वसाहत आहे. अजूनही इतर अधिकारामध्ये सिलिंग नवीन शर्त असल्यामुळे ना जागेचं खरेदी विक्री होत नाही, लोन होत नाही, कोणाला विकता येत नाही. मग ते पण आम्ही पाठपुरावा करून सुभाषबाबू देशमुख साहेबांना दिलाय. त्यांनी महसूल मंत्र्याकडे ते फाईल आहे. आज न उद्या ते पण विषय क्लिअर होऊन जाईल, म्हणजे आमचे लोक जे राहतात ते मालक होतील. तसंच एक मोठा विषय म्हणजे रेल्वे हद्दीचा विषय आहे. विजापूर नाक्यापासून कामिनी हॉटेल पर्यंत तो रेल्वे हद्दीच्या जागेवरती वसाहत वसलेली आहे. काँग्रेस लोक त्याला सपोर्ट केले, तिथं पत्राशेड मार लावले, घर बांधा लावले, वोट बँक केले, तिथलं मतदान कार्ड केले, आधार कार्ड केले, पॅन कार्ड केले. मग आता तर काँग्रेस सरकारने मग ते सारखं ब्लॅकमेल करून त्यांनी मत घेऊन ते निवडून आले. पण आता त्यांना आपण ते वाऱ्यावर सोडता येणार नाही. ते आमच्या आमदार साहेबांना विषय मांडून त्याचा पाठपुरावा करून आहे ठिकाणी पुनर्वसन किंवा ते जसं आपल्या विजय मालकाला दहिटण्यामध्ये घरं दिलेत गोरगरिबांना, तशी एक योजना आम्ही करण्याचा प्रयत्न चालू आहे. 13 ते 14,000 लोकांना ते घराची चावी देण्याचा एक मानस आहे. आणि तसंच सेटलमेंट भागात चांगले लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत, पण आमचं ते लोकांना डाग माजी गुन्हेगार म्हणूनच पडलेलं आहे. ते बी पहिला आम्ही नगरसेवक झाल्यानंतर ते डाग पुसण्याचं काम आम्ही कुठलं तर गृहमंत्रीला निवेदन देऊन किंवा सुभाषबाबू देशमुख साहेबांना देऊन ते पण ते विषय मिटवण्याचं काम चालू आहे. आणि तसंच आमच्या सेटलमेंटला लागून 400 एकर जमीन क्रिमिनल ट्राईब्स माजी गुन्हेगार जमात लोकांना ती जी जमीन दिलेली आहे ते अजून त्यांना काय पोहोचलेलं नाही आहे. त्या जवळपास त्या 18 ते 20,000 लोकांची लोकसंख्या आहे तिथं, पण सगळ्या समाजी 7 जमात येतात त्यात. ते पण प्रभाग क्रमांक 22 मध्ये आहे. त्या जागेवरती पण आम्ही ते रेनगरमध्ये कसे घरकुल योजना आहे तसं एक ऐकाडी समाज, भामटी, टाकारी समाज सगळ्या 7 जमातींना घर देण्याचा प्रयत्न मी अगोदर प्राधान्य देणार. सरांनी एवढं सगळं कार्य केलं आहे हे सांगितलं आहे, पण आजकाल आहे ना पाणी या विषयावर म्हणजे पाणी या सोलापूर शहरामध्ये नाहीये वेळेवर. आणि काही जण लोक मोटार लावायला गेलेत पाण्याचं, पण अपघात होऊन मोटारचा झटका लागून वगैरे वारलेले आहेत. मग काय 2-3 दिवसावर पाणी येत नाही, 8-8 दिवसाला पाणी येते. आलं तर कधी मध्यरात्री सुटतं, काय सुटतं. ही एक मोठी गोष्ट आहे आपल्या सोलापूरमधली, कारण पाणी पुरवठा नाही आहे, वीज नाही आहे, रस्ते खड्ड्यात रस्ते आहेत तर रस्त्यात खड्डे आहेत हे आपल्या सोलापूरला माहित नाही. तर ते वारलेले लोक आहेत, यावर काय प्रतिक्रिया म्हणजे या सरकारने इतकं एवढी भ्रष्टाचार केला आहे या सोलापूर जनतेमध्ये, तर त्यावर काय प्रतिक्रिया सर? आमची महत्वाची प्रतिक्रिया म्हणजे आता मला कुठं कुठं काही लोकांचे सूचना आले किंवा दुरुस्ती आले, काय अडीअडचणी समस्या त्यांनी मांडले, त्या ठिकाणी आम्ही 6 इंची पाण्याची पाईपलाईन ऑलरेडी केलेलं आहे. आणि 4 इंचीला पण कोणाची लाईन आहे, 6 इंचीला पण लाईन आहे. एका आठवड्यात 2 वेळा पाणी येत आहे. पाण्याची मला वाटतं समस्या नाही. पण कुठं 3 इंची किंवा 2 इंची जुनी लाईन राहिली आहे, ते पण आम्ही काय करावलो सध्याला ते चेक करायचं काम करावलो. आता महत्वाचं सांगायचं म्हणजे आमचे जे आमदार आहेत ते गडकरी साहेबांचे एक शिष्य आहेत. ते रस्त्याचे मंत्री आहेत. रस्त्याला भरभरून आमच्या आमदारांनी साहेबांनी निधी आणलाय. तुम्ही कुठल्या बी गल्लीतला रस्ता सांगा, त्या रस्त्याला निधी दिलेला आहे. मग ते रस्त्याची निधी देताना आम्ही काय दुरुस्ती करायला लावतो किंवा चेक करायला लावतो की अगोदर नळाचं कनेक्शन बरोबर आहे का, ड्रेनेज लाईन बरोबर आहे का, 3 इंचीचं लाईन 6 इंची करावं का, ड्रेनेज लाईन बरोबर आहे का, मग तेव्हा सीसी रोड करतो आणि स्ट्रीट लाईट करतो. आणि मला वाटतं आम्ही 70% 80% त्याचा विषय संपवलेला आहे. आणि नवीन पाण्याची पाईपलाईन ते दुहेरी पाईपलाईन चालू आहे उजनीचं, त्यात पण आमच्या आमदार साहेबांचं थोडंसं हातभार आहेच. आणि मला वाटतं थोड्या दिवसात रोज पाणी येईल, मोटर ही लावायची आवश्यकता नाही. आता आमच्या परिसरात कुठं कुठं प्रभाग क्रमांक 22 मध्ये मोटर वगैरे लावायची आवश्यकता नाही. फक्त लाईटच्या कारणामुळं किंवा ते झोनच्या अधिकाऱ्यांच्या त्यांच्या नियोजनानुसार सुट्टी बिट्टी बघून हे वेळेच्या अडचणी आहेत. पण मला वाटतंय की आता सध्याला आमच्या आमदार साहेबांनी पाणी त्या दुहेरी लाईनचं पाठपुरावा केल्यामुळं मला वाटतं रोजच पाणी येईल, भरभरून येईल अशी मला खात्री आहे. आणि सरांनी आश्वासन दिलं आहे की रोज पाणी येईल, ही खात्री आहे आमदार साहेबांच्या. या सर्व त्यांनी तर बोललेलं आहे ते. तर आता एक विचारायचं आहे की महानगरपालिकेमध्ये इतक्या वर्ष म्हणजे आता या वर्षी कारभार बंद ठेवण्यात आला.
म्हणजे ते कॅबिनेटच्या सगळ्या चाव्या जी होत्या तेच बंद ठेवण्यात आलं महानगरपालिका. म्हणजे एवढा अंधाधुंद या महानगरपालिकेचा कारभार आहे. तर यावर सरांचं विचारूया की एवढं कॅबिनेट बंद ठेवलं, भाजपच्या लोकांनी एवढं म्हणजे आणले, तिकीट दिले, पण काहीच काम केलं नाहीये, सगळ्या जनतेचा आक्रोश आहे. तर सर यावर काय सांगाल? म्हणजे पदच नव्हती, चालूच नव्हती महानगरपालिका. आता महत्वाचं सांगायचं म्हणजे 9 वर्षानंतर निवडणूक आली. आम्ही 10 वेळा अभ्यास करायचा, 10 वेळा परीक्षा, प्रश्नपत्रिका कसं बदलते ना तसं सारखं बदलून बदलून 9 वर्षानंतर 4 वर्ष निवडणूक लेट झाली. आता नशीब निवडणूक तर व्हायला 10 वेळा कोर्टात जाणार, 10 वेळा निवडणूक यायचं. हे सगळं नागरिकाचं बी हेळसांड आहे, उमेदवाराचं बी हेळसांड आहे. व त्यांनी बी काही स्वप्न बघितलेले असतात, गोरगरिबाचा आशीर्वाद घ्यावं करावं, ते सगळं स्वप्न धुळीत जाण्याचा प्रयत्न आहे. वरून काय केलेत माहित आहे का? वरचे मला वाटतंय ते योजनाच बरोबर नाही काय. आता ते आमचं तोंड आणि आमचं दात आहे. हे भाजप सरकारचं काय तिथले त्यांच्या वरच्या लेवलच वरिष्ठांना माहित की हे 4 दिवस एवढं लेट काय केलं. नाही करायला पाहिजे होते. सगळं कुठं जायला पाहिजे लोक. एवढं तेच गेल्या वर्षी 5 वर्ष राहिलेले नगरसेवक मीच नगरसेवक पाठी लावून त्यांना कळालं बी नाही की 4 वर्ष अगोदर तुमचं हक्क अधिकार संपले आणि जनतेलाही कळालेलं नाही. आता बी तेच नगरसेवक होते असं भास आहे. पण आता सध्याला काय नाही, कोण नगरसेवक नाही काय नाही. आता जनतेतून जे निवडून येईल तेच नगरसेवक असणार आहे. मला वाटतं सगळ्यात जे यंग लोक आहेत त्यांना संधी द्यावं, जेणेकरून ते धावपळ करतात आणि इंटरेस्टने काम करतील. जे जुने आहेत त्यांना जरा तर बदल हा निसर्गाचा नियम आहे. आता बदल होईल. आता आणि आमदारच्या मी सानिध्यात असल्यामुळे गोरगरिबाचं संपूर्णपणे काम करेल हे मला अपेक्षा आहे. तर सरांनी एवढं चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली आहे. तर त्यांना आपण सोलापूर जनतेला ते काय आव्हान करणार आहेत या मतदानाच्या काळात, आणि ते काय सोलापूर जनतेला संदेश देणार आहेत हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. काय प्रतिक्रिया आहे? आता महत्वाचं सांगायचं म्हणजे प्रभाग क्रमांक 22 आहे. 43,000 मतदान आहे. त्यात 21,500 महिलांचं, 21,500 पुरुषांचं. पण माझे काय विनंती आहे की मी 18 वर्षापासून काम करतो. बच्चा कहता है शीतलदादा सच्चा असा विषय आहे. मयत राहू दे, पोलीस स्टेशन राहू दे, दवाखाना राहू दे, कोणाच्या कोर्ट कचेरी राहू दे, कोणाच्या घरगुती भांडणं राहू दे, तिथपर्यंतही मी जातो. ते मला आशीर्वाद आहे. शेवटपर्यंत माहितीचं ते डीप फ्रीज आणूस तर मी थांबतो. हे सगळं जनतेला लोकांना माहित आहे. मी कमळाचं काम केलं आणि कमळ दुसऱ्या जण चोरून नेले हेही लोकांना माहित आहे की याच्यावरती अन्याय झालाय. दुर्दैव आहे म्हणून अन्याय झालेलं, त्या अन्याय झाल्यामुळे मला जनतेने उभा केलं. मी किती केलं तर शेवटी झालं तरी जनतेचा नगरसेवकच आहे. जनताने जे ठरवेल तेच मी होणार आहे. दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे काय, मी जातीभेद मानत नाही. आता कमळ पक्ष राहिला असता तर मुस्लिम समाज त्याला मतदान केलं नसतं, हे स्पष्ट आहे. आणि मीही जातीभेद मानत नाही. मग माझी मुस्लिम बांधवांना एक विनंती आहे की तुमचं 13,000 मतदान आहे, मला एक तुमचा मुलगा मानून तुम्ही मला मतदान करावं. का की आजची मी जी पदयात्रेची पूजा सकाळी 7:30 वाजता जाऊन सय्यद बुखारी जे माझे आई वडिलापासून त्या देवाला मानतात तिथूनच मी आज सुरुवात केलाय. मग नंतर ह्याला लिंगायत समाजाला पण माझं आव्हान आहे की मी पण नंदीध्वजचं सगळ्यात जास्त पूजा यावेळेस मी केला सर. म्हणजे मी कोणता जाती धर्म मानत नाही. आणि लिंगायत समाजाला मी माझी एक विनंती आहे की तुम्हीही मला मतदान करावं कोणतं जातीभेद न मानता. तसंच टाकारी समाजाला पण माझी विनंती आहे की ह्या लोकांना पुढचे काय तर आमिष वगैरे दाखवतील, पैशाचं वगैरे दाखवतील, त्यांना गुलाम न होता आपण तुम्हीही मतदान करावं. तसंच कैकाडी समाजाला पण माझं आव्हान आहे की हे लोक गेल्या 30-40 वर्षापासून सगळ्या लोकांना माहिती आहे कोण त्रास दिला, कोण काय केलंय. मग त्यांना आता आपल्याला संधी आहे की शीतल गायकवाडला निवडून आणून ते त्यांचा बदल केलं तर आपण अन्याय होण्यापासून जरा थांबू शकतो. आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे, आता तुम्ही एक आशीर्वादाच्या स्वरूपात मला भरघोस मतदान करा. आणि मी आमदार साहेबांच्या सानिध्यात असल्यामुळं गल्लीपासून दिल्लीपर्यंत मी सगळं काम करू शकतो. कोणतंही काम थांबणार नाही. मी पडलो तरी काम करणार आणि निवडून आलं तरी मी काम करणार, हे ठाम मत आहे माझं. सरांनी ठाम मत दिलेलं आहे की पडलो तरी आणि निवडून आलो तरी मी सगळं काम करणार आहे. आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी आव्हान केलं आहे, संदेश दिला आहे की मतदान द्या, माझ्याकडे जातीभेद नाही आहे, असा हा नेता आहे. तर या सोलापूरच्या महानगरपालिकेच्या या रणधुमाळीमध्ये काय होतं आपण पाहतच राहूयात. आपण 7 न्यूज आणि सोलापूर न्यूज बघायला विसरू नका. धन्यवाद.